आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आजपासून एस.टी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलेला आहे। सध्या मी जालना शहरातील एस.टी आगारामध्ये आहे। आपण पाहू शकता की एस.टी बसस्थानक परिसरात सध्या एकही बस आल्याचे आपल्याला दिसत नाही। आज सकाळपासूनच सर्व एस.टी कर्मचारी हे संपावर गेलेले असल्यामुळे आज कोणतीही बस या आगारातून सुटली नाही, किंबहुना कुठल्याही आगारातील बस या आगारात दाखल झालेली नाही। शिवाय आपण पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे अनेक प्रवासी ताटकळून पडलेले आहेत। काही प्रवासी मध्यरात्रीपासून ताटकळून पडलेले आहेत। सर खूप परेशानी होती। आज छोटी मुलगी माझ्यासोबत आणि अचानक बस बंद झाल्या, मला माहिती नव्हतं आणि इथं आले मी। खूप हाल होत आहेत माझे, म्हणजे न्यायला यायला कोणीच नाही आहे मला। असं दुसऱ्या गाड्या पण लागायला काही माहिती नाही आहे मला। खूप हाल होत आहेत माझ्या। आज ज्या काही इच्छा असतील त्यांच्या ते पूर्ण करू, म्हणजे करण्यात येऊ शकते असं तसं समजा। आता हे जे प्रायव्हेट आहेत गाड्या त्याचं काय आहे, म्हणजे दर वगैरे आहेत? प्रायव्हेट गाड्या समजा त्या सुद्धा लागल्या पाहिजे ना, म्हणजे अचानक जर काही नसलं तर त्या पण चालू पाहिजे ना। तर जिथून औरंगाबाद असेल, बुलढाणा असेल, बीड असेल, परभणी असेल आदी जिल्ह्यात जाणारे काही प्रवासी आहेत ते देखील इथून खाजगी वाहनं करून जात आहेत। आपण पाहू शकता या बाजूला काही रिक्षा आहेत ज्या की औरंगाबाद जाण्यासाठी इथून 150 रुपये आकारले जात आहेत। त्याबरोबरच अंबडसारख्या शहरात जाण्यासाठी देखील इथून 100 रुपये सध्या आकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अशा प्रकारे जालना शहरातही एस.टी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीमध्ये संप सुरू केल्यानं प्रवाशांची तारांबळ होत असतानाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। लेट्सअपसाठी तुकाराम पिठोरे, जालना।